मोठे कीर्तनकार आहेत गाईज आणि फेमस पण आहे इंस्टाला सोहम महाराज मडके. सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आता आज आम्ही आलो होतो प्रेम दादाकडे. तुम्ही बघू शकता दादा आपला तलवार बनवतो मस्त. तसे आपण धूप पण पाहू शकता. मस्त धूप आहे, सगळं चांदीचं काम आहे मस्त. तुम्ही बघा. तुम्ही बघ. हा तसं गाईज आपल्याला इथे 2-3 शूट्स पण येतात. तर आज आपण शूट काढू आणि ते आमच्या तुम्हाला स्टोरीवर पण दिसतीलच आपल्या युट्यूबच्या. तर तिच्यावर पण एकदा नक्की बघा. तर जसे की मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपल्या महाराजांची एक फ्रेम आहे. मर्यादेय विराज ते खाली लिहिलेलं आहे. दाखव एकदा नाही का. आणि इथं आपल्या महाराजांची मूर्ती आहे. ही एकदम मस्त कलाकृती आहे आणि हीच फ्रेम आहे गाईज. ही पण ही मोठ्या हिच्यात आहे आणि ही लहान हिच्यात आहे. तसेच आपण काही महाराजांचे असे हे मिनिएचर वगैरे बघू शकता. खाली अशा छोट्या या धोपा आहे या अशा. हे महाराजांचा जिरेटोप आहे, महाराजांची मूर्ती आहे. ही कलरफुल मूर्ती आहे. हे अंबाबाईचं हे पण आहे बॅच स्वरूपाचं. एकदम चांगल्या प्रकारे इथं म्हणजे असं सजवून ठेवलेले आहेत महाराजांच्या मूर्त्या. शिवप्रेमींना असं काही पाहिजे असेल, संग्रह घ्यायचा असेल तर ते नक्कीच व्हिजिट करू शकता. तसेच महाराजांचे वाघनखं पण आपण बघू शकता. हा तसेच मित्रांनो आपल्या दादाकडे कट्यारींचा आणि याचा पण खूप साठा आहे, आपण बघू शकता. जसं की हे कट्यार खंजर झाले, हे कट्यार हे तुम्ही बघू शकता. जसे की गाईज कट्यार हे 2 प्रकारचे असतात. ही नॉर्मल आहे, ही दबल्याने उघडत नाही, पण ही जेव्हा आपण यांना दाबतो तेव्हा ही अशी उघडते. विष लावायचे. हा इथं आहे ना पुरातन काळात त्यांना विष लावायचे म्हणजे खुपसायच्या टायमिंगला. ही इथे ढाल आहे, ही एकदम मस्त आहे. आणि तुम्ही हे एकदा ही तलवार बघू शकता. 2 मिनिटं. हा पण हे दाखवून आणू पहिलं. हे आपण तलवार बघू शकता गाईज. एकदम म्हणजे शिवकालीन आहे बघा. एकदम मस्त प्रकार स्वरूपात ही तलवार आहे. आणि पहिली गोष्ट आपण नशीबवान आहे की आपल्याला एवढा स्टॉक तरी बघायला भेटतोय, कारण दादाच्या याच्यात हे सगळे स्टॉक एकदम संपून जातात. तशीच हे एकदम वेगळ्या डिझाईनची आहे, ही चांदीची आहे. हे तुम्ही बघू शकता ना, हे नक्षीकाम पूर्ण चांदीचं आहे. हे नक्षीकाम पूर्ण चांदीचं आहे. हिची इथली डिझाईन वेगळी आहे. हा हे हत्तीचे आणि हा काहीतरी सिंह का चित्त आहे वाटतं. सिंह आहे. तर गाईज आपण बघू शकता ही अशी तलवार आहे या स्वरूपाची. एकदम कोबरा सारखे पॅटर्न आहे. ती पण चांदी आहे. विराजे तरी लिहित नाही, कारण की मर्यादा विराजते म्हणजे तिकडं कुणाचाही पुढं काही लिहू शकत नाही. ती एक मर्यादा आहे, त्याच्या पुढे कोणी काही लिहू शकत नाही. म्हणून आपण इथं छत्रपती लिहितो. आणि इथं आपण क्षत्रिय कुलावतंस लिहितो. क्षत्रिय कुलावतंस का? कारण की क्षत्रियांची जी धैर्यशील किंवा आपण म्हणतो शौर्यशील जी गोष्ट आहे ती शस्त्र आहे. आणि ती शस्त्र फक्त कोण मिळवू शकतो? क्षत्रिय कुलावतंसच मिळवतात. त्यासाठी आपण क्षत्रिय कुलावतंस, जे रणचंडीला होम करणारी जी जात आहे ती क्षत्रिय आहे. मग त्यासाठी रणचंडीला होम करण्यासाठी जी वापरली जाणारी शस्त्र आहे त्यातलं एक प्रमुख शस्त्र म्हणजे तलवार किंवा धूप तलवार. त्यातल्या ह्या प्रकार आहेत. मग ही साधी चांदीची आहे, ह्याच्यामध्ये कुठली मुद्रा नाही, प्लेन आहे. मग ही पण त्या प्रकाराची. ह्याच्यामध्ये सुशोभीकरणाचं काम हे ब्रासमध्ये करण्यात आले. हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या मोठ्या धोप आहेत. ह्याच्यामध्ये जर बघितलं ह्याला बाराबंदी काम किंवा किनारपट्टी काम म्हणतात ह्याला. मग ह्याचं जर पात्र बघितलं तुम्ही तर ह्याला लेरिया फोलर असं म्हणतात. हे खूप कमी प्रमाणात बघितलं जातं. इथं पोलाद आणि डमस्कस या दोघांचं मिश्रण करून पॅटर्न बनवलं जातो. आणि एक चिमट्याची एक साइड वाली ह्याला सिंगल चिमटा. क्रॉस चिमटा म्हणलं जातं. 1 साइडेड चिमटा पण म्हणलं जातं. ह्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काही इतिहासामध्ये काही प्रमुख व्यक्तींच्या ज्या धोपी होत्या त्या पद्धतीच्या. आणि ही 53 इंच असून फक्त 1150 ग्राम मध्ये 53 इंच असूनही. त्यामुळे याच्यामध्ये सुंदर सुबक आणि देखणे पण तसंच बॅलन्सिंग आणि वेट कॅल्क्युलेशनचा
पूर्णतः एक सुंदर संगम बघायचा असेल एखाद्या शस्त्रामध्ये तर ही झोप आहे. दादाचं हे होतं तर दादानी प्रमोशन Shoot शूट माझं लग्न करतो. तर ते तर ते बोलवलं होतं दादांनी तर आता आलेत मोठे कीर्तनकार आहेत गाईज आणि फेमस पण आहे इन्स्टाला सोहम महाराज मडके आणि त्यांचे दत्तू मामा सॉरी मामा आहेत ते आलेले आहेत तर हा. द- तर मित्रांनो आज प्रेमदादाकडे आलो होतो. इथं आल्या पहिल्यांदी फक्त महाराजांची मूर्ती दिसली आम्हाला, पण जेव्हा प्रेमदादाने मागच्या रूम मध्ये नेलं तर आमची डायरेक्ट वातावरणच झालं होतं. म्हणलं अरे बापरे, इथं तर लयच वातावरण आहे म्हणलं. मग प्रेमदादा म्हणले काय घाबरू वगैरे काही नका, आम्ही काय तुम्हाला मारणार नाही इथं. ते तलवारी पाहूनच ना प्रेमदादा, खरंच तलवारी पाहूनच मी घाबरलो होतो. म्हणलं मग त्याच्यामुळेच मामाला आणलं होतं सोबत. मामा डेंजर असते. तर मित्रांनो भाऊचं चॅनल आहे युट्यूबला. युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? अंकुश गेमिंग अंकुश गेमिंग म्हणून युट्यूब चॅनल आहे. मित्रांनो तुम्ही पण नक्की त्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.